नमस्कार, मी संगीत आपलं वात्सल्य क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 20 मे. आजच्या बघणार आहोत आपण चालू घडामोडी. बघूया त्याचा पहिला प्रश्न. हे काय काय करंट अफेअर्सचे वीकली करंट अफेअर्सचे एक रिव्हिजन केलेले आहे, ते पण पाहू शकता तुम्ही. आता पहिला प्रश्न बघा. अलीकडे मृत घोषित करण्यात आलेला आहे आशियातील पहिला याला हिमनदी कुठे आहे? आता काय झालेलं 2025ला आपण काय कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं? हिमनदी संरक्षण वर्ष, ग्लेशियर संरक्षण वर्ष म्हणून हे केलं होतं. ग्लेशियर संरक्षण वर्ष. संरक्षण वर्ष. आणि तुम्हाला माहीत असेल 22 मार्च इथं काय करतो आपण? जागतिक जल दिवस सेलिब्रेट करतो. इथं पण आपली थीम काय होती? ग्लेशियर संरक्षणच होती. ग्लेशियर संरक्षण. आणि एक दिवस आपण ग्लेशियर संरक्षणासाठी चालू केला, तो होता 21 मार्च. 21 मार्च. आता काय झालेलं आहे, जगातील पहिला अलीकडेच, जगातील पहिला नाही म्हणता येणार, अलीकडे याला ग्लेशियरला काय केलेलं आहे? मृत म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे तो सगळा संपलेला आहे. कोणता? याला ग्लेशियरला काय म्हणून घोषित केलेलं आहे? मृत म्हणून घोषित केलेलं आहे. मृत. ह्याला काय केलेलं आहे? मृत म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे ह्या काय झालेला आहे? संपलेला आहे. जेवढा पण ग्लेशियर होता ना, तो सगळा संपलेला आहे. त्याच्यामुळे ह्याला काय केलेलं आहे? मृत घोषित केलेलं आहे, संपलेला. तर ह्या याला ग्लेशियर कुठं होता? हा नेपाळमध्ये होता. कुठं होता? नेपाळमध्ये. बरोबर. आणि हा संपला कशामुळं? ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वाढीमुळे हे वाढलेलं आहे. आणि हे कशामुळे होत असते? ग्रीन हाऊस गॅसेसमुळे. ह्याच्यासाठी आपलं इथे एक संमेलन झालं होतं ग्रीन हाऊस गॅसेसला. त्याला काय म्हणतो? क्योटो प्रोटोकॉल म्हणतो. क्योटो संमेलन म्हणतो. क्योटो. हे किती झालं होतं? 1997ला झालं होतं. आणि हे हे कशाचं आहे? ग्रीन हाऊस गॅसेससाठी कशाचं झालं ते? क्योटो कन्व्हेन्शन झालं होतं. कधी? 1997ला झालं होतं. तर हे कशामुळे होतं? ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतं. आता मृत म्हणजे ह्याला काय झालेलं आहे? संपलेलं आहे. कुठं होता? नेपाळमध्ये होता. एवढंच लक्षात ठेवा, नेपाळमध्ये. कोणता? याला ग्लेशियर. पुढला प्रश्न बघा. अलीकडे स्पॅनिश फर्म GMVने कोणासाठी लुपिन नेव्हिगेशन सिस्टम विकसित केलेलं आहे? आता लुपिनमधनं नावावरूनच तुम्हाला समजत असेल. लुपिनचं काय होतं? लुनार होतं. लुनार शब्द आपण कशासाठी वापरतो? लुनार हा शब्द कशासाठी वापरला जातो? तर चंद्रासाठी वापरला जातो. हे कशासाठी? मूनसाठीचं मिशन आहे. आणि मूनसाठी हे काय आहे? नेव्हिगेशन सिस्टम आहे. लुपिन काय आहे? नेव्हिगेशन सिस्टम. आपण सध्या वापरतो तर नेव्हिगेशन सिस्टम काय? GPS. म्हणजे चंद्रासाठी हे GPS केलेलं आहे. नेव्हिगेशन सिस्टम काय आहे? चंद्रासाठी GPS आहे. आणि कोणत्या कंपनीनं बनवलेलं आहे? GMV कंपनी. ही कुठली आहे? स्पॅनिश कंपनी. आणि ह्याला काय केलेलं आहे? आता लॉन्च केलेलं आहे हे नेव्हिगेशन सिस्टम. म्हणजे चंद्रासाठी पाठवलेलं आहे. आणि ते कुठनं लावलं आहे? केनेडी द्वीपमधनं हे काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. तर लुपिन कशासाठी नेव्हिगेशन सिस्टम आहे? असं पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर ते चंद्रावरचं नेव्हिगेशन सिस्टम, चंद्रासाठी नेव्हिगेशन सिस्टम विकसित केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? GMV कंपनी. कुठल्या? स्पॅनिशची आहे. तर आपलं ऑप्शन्स काय येतो? चंद्र येतो. मंगळाचे 2 उपग्रह आहेत. त्याच्यातला कोणता? फेबोस आणि डेमोस. सगळ्यात लहान कोणता आहे? फेबोस हा जेवढे पण उपग्रह आहेत ना, जेवढे पण उपग्रह आहेत, जेवढे पण सॅटेलाईट आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात लहान कोणता आहे? फेमस. आणि डेमोस काय फिरतो? हा उलटा फिरतो. सगळे हा काय करतो? उलटा फिरतो. बुधसाठी एक पण हे नाही, उपग्रह नाही. इथं ह्याला आपल्या बुध ग्रहावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे कशामुळे पडलेले आहेत? कारण की एखादा म्हणजे ॲस्ट्रॉइड ज्यावेळेस बुध ग्रहावर येतो, किंवा काय केलं जातं? ॲस्ट्रॉइडचं एक प्रिन्सिपल असतं. ॲस्ट्रॉइड बेल्ट हे कुठं आहे? इथं कोणतं आहे? इकडं बृहस्पती आहे. त्याला काय म्हणतो आपण? गुरु म्हणतो. आणि इकडं कोणता आहे? मंगळ आहे. या दोन्हीच्यामध्ये काय आहेत? ॲस्ट्रॉइड आहेत, छोटे. मंगळ. इकडं कोणता? इथं मंगळ, इथं पृथ्वी. व्हॅक्यूम क्लिनर कुणाला म्हणलं जातं? गुरुला व्हॅक्यूम क्लिनर म्हणलं जातं. आता काय होतं? इथला जो ॲस्ट्रॉइड आहे ना, तो काय केला जातो? मंगळ स्वतःकडे खेचतो. आणि मंगळ पुढे गेल्यानंतर जो ॲस्ट्रॉइड आहे ना, तो पुढे चालला जातो. मग इथं पृथ्वीवर धडकेल, त्यानंतर शुक्रावर धडकेल, किंवा बुधवर धडकेल, किंवा कुठं जाणार आहे? सूर्यावर जाणार आहे. तर बुधवर तर काय ॲटमॉस्फिअरच नाही आहे. त्यामुळे एखादा ॲस्ट्रॉइड आला तर इथं काय होतं? मोठे खड्डे पडतात. त्यालाच काय म्हणलं जातं? कोरिओलिस बेसिन म्हणलं जातं. कुठं म्हणलं जातं? हे बुधावर म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? कोरिओलिस बेसिन. आणि हे मध्ये जे 4 ग्रह आहेत त्यांना काय म्हणलं जातं? टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणलं जातं. आणि बाहेरचे आहेत त्याला काय म्हणलं जातं? जोबियन प्लॅनेट म्हणलं जातं. ह्यांची डेन्सिटी कशी असते? कमी असते. ह्यांची डेन्सिटी कशी आहे? जास्त असते. टेरेस्ट्रियल का म्हणलं जातं? कारण की पृथ्वीला कंपॅरिझन म्हणून पृथ्वीवर आपण काय म्हणतो? टेरेस्ट्रियल म्हणतो. तसंच ह्यांना टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणलं जातं. आणि जोबियन का म्हणलं जातं? गुरुला काय म्हणतात? जोबियन म्हणतात. जोबियन ग्रहाहून त्याला काय म्हणलं जातं? जोबियन प्लॅनेट म्हणलं जातं. ह्यांना काय म्हणलं जातं? बाह्यग्रह म्हणलं जातं, आंतरिक ग्रह म्हणलं जातं. कोणत्या? ॲस्ट्रॉइड पट्ट्यामुळे. आणि ह्याच्यासाठी काय होतं? डबल स्टार थेरी होते. कशाची? डबल स्टार थेरी. कोणी दिली ती डबल स्टार थेरी? लिलिटननं दिली ती. कशाच्या? ग्रहाच्या निर्मितीबद्दल आहे. ग्रहाच्या निर्मिती. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलं होतं? 2 ग्रह होते, 3 ग्रह होते. हे डबल स्टार आहे. ड्युअल स्टारमध्ये 2 असतात. मोनोस्टार, डबल स्टार, आणि ही ड्युअल स्टार थेरी आहे. कोणती आहे? ड्युअल स्टार. कोणाची होती? लिलिटनची होती. डबल स्टार थेरी.
मोनोस्टार, डबल स्टार, ड्युअल स्टार थिअरी. म्हणजे लेलिटने काय म्हणला होता, एक सूर्य असेल, अजून 2 हे होते, काय होते, तारे होते. ह्या ताऱ्याचं काय झालं, एकाचा विस्फोट झाला, ह्याच्यामधनंच काय झालं, न्यूट्रॉन तारा बनला. न्यूट्रॉन, क्युसर आणि पल्सर. ज्यावेळेस म्हणजे तारा विस्फोट करतो ना, तर हे 3 बनले जातं. आणि न्यूट्रॉन तारा काय होतो नंतर, ब्लॅक होल बनतो. आणि ब्लॅक होलनंच काय केलं, हा जो दुसरा तारा होता ना, या दोघीची टक्कर झाली आणि हे कुठे गेले, बल्जमध्ये गेले असणार. एवढं सांगितलं होतं कोणी, लिलिटनं. आणि हे जे क्युसर आणि पल्सर होते ना, ह्याच्यापासून काय बनले, ग्रह बनले. आणि जिथं टक्कर झाली होती ना, तिथं काय झालं, ॲस्ट्रॉइड बेल्ट तयार झाला. एवढंच लक्षात ठेवा. ॲस्ट्रॉइड बेल्ट कुठं, जिथं टक्कर झाली तिथं काय झालं, ॲस्ट्रॉइड बेल्ट तयार झाले. आणि हा काय, सूर्य. पुढला प्रश्न बघा, भारतीय सैन्याने अलीकडेच तिस्ता प्रहार सराव कुठे सुरू केलेला आहे? कोणता अभ्यास चालू आहे? तिस्ता प्रहार. तिस्ता प्रहार कुठं चालू केलेला आहे? हा वेस्ट बेंगॉलमध्ये चालू केलेला आहे. कशासाठी? एक्झिबिशनसाठी केला जातो. आणि आपल्या आर्मीचं कोणी चालू केलेलं आहे? ईस्ट कमांडनं चालू केलं आहे. ईस्ट कमांड. ईस्ट कमांड कोणती? आर्मीची ईस्ट कमांड. आणि कशासाठी? एक्झिबिशन कशाचं? टेक्निक. आपल्यापाशी ज्या ज्या टेक्निक आहेत त्याचं काय केलं जातं? एक्झिबिशन केलं जाईल. आणि सेकंड गोष्ट इथं काय केलं जाईल? हे पण केलं जाईल, युद्धक्षमता पण हे केली जाईल. युद्धक्षमता आणि एक्झिबिशन चालू केलेलं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, तिसरा प्रहार कोण आयोजित करतं? तर आर्मीचा आहे. आर्मीचा. आणि कुठे केलेला आहे? वेस्ट बेंगॉलमध्ये केलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. हायस्कूलच्या मुलींना STEMमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मनस्वी मार्गदर्शन उपक्रम अलीकडे कोणी चालू केलेला आहे? कोणता उपक्रम चालू केलेला आहे? IIT दिल्लीचा एक उपक्रम आहे. IIT दिल्ली. ह्याचा एक उपक्रम आहे. उपक्रम चालू केलेला आहे, मनस्वी मार्गदर्शन उपक्रम. मनस्वी मार्गदर्शन उपक्रम कोणी चालू केलेलं आहे? IIT दिल्लीनं चालू केलेलं आहे. आणि हे कशासाठी चालू केलेलं आहे? STEMमध्ये मुलींच्या योगदानासाठी चालू केलेलं आहे. म्हणजे ज्या मुली आहेत ना, ज्या हायस्कूलमध्ये मुली आहेत ना, त्यांना मेंटरशिप चालू करायची, मेंटरशिप द्यायची. कशासाठी? STEM योगदानासाठी किंवा इकडे त्या मुली येण्यासाठी. STEM म्हणजे काय असतं? ह्याचं लाँग फॉर्म काय आहे? सायन्स, टेक, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. आणि कोणत्या क्लाससाठी चालू केलेलं आहे? हे स्पेशली बघायला गेलं तर क्लास 9 ते 11साठी चालू केलेलं आहे. कुठं? हायस्कूलच्या मुलींसाठी 9 ते 11मध्ये. कोणता? मनस्वी उपक्रम चालू केलेला आहे. आणि कशासाठी? STEMमध्ये मुलींचं योगदान वाढवण्यासाठी. हायस्कूलच्या मुलीसाठी चालू केलेलं आहे. 9 ते 11च्या क्लासमध्ये 9 ते 11वीपर्यंत ज्या पण मुली असतील त्यांच्यासाठी चालू केलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? आपलं उत्तर काय येतं? IIT दिल्ली. आता मध्ये इथं आर्टिफिशियल रेन करण्यासाठी कुणासोबत ॲग्रीमेंट केलं होतं? दिल्लीमध्ये आर्टिफिशियल रेन. कोणता? सिल्वर आयोडाईड, AGI. हे कोणासोबत ॲग्रीमेंट केलं होतं? IIT कानपूरसोबत केलेलं होतं. हे पण लक्षात ठेवा. आता काय झालेलं आहे, इस्रोच्या 101व्या मोहिमेतील अलीकडेच अपयश कशाशी संबंधित आहे? आता काय केलं होतं, इस्रोचं 101वावं मिशन होतं. आणि ते मिशन कशातनं लॉन्च केलं होतं? PSLV C61. हे काय झालं, थर्ड स्टेजमध्ये गेल्यानंतर ह्याच्यात काय झालं, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे हे काय झालं, मिशन फेल झालं. कोणतं? PSLV C60मधनं लॉन्च केलं होतं. आणि इथनं काय केलं होतं, अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट 109, US-09, US-09, 109 नाही, 09, US-09 हा सॅटेलाईट केला होता. आणि या सॅटेलाईटचं काम काय होतं, कोणत्या पण मोसममध्ये तो काय करणार होता, इमेज क्लिक करणार होता. मोसम कोणता पण असला तर तो काय करू शकता, क्लिअर इमेज शूट करणार होता. कोणता? अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट 09. आणि काय झालं, PSLVमध्ये C61मध्ये थर्ड स्टेजमध्ये हे प्रॉब्लेम आल्यामुळे ह्यांना काय केलं, हे मिशन काय झालं, फेल झालं. आतापर्यंत PSLV कधी चालू केलं होतं? 1999ला PSLVनं पहिली उडाण भरली होती. त्यावेळेस बी फेल झालं. तर 2017मध्ये फेल झालं आणि आता 2025मध्ये 3 वेळेस फेल झालं. 63 मिशनपैकी फक्त 3 वेळेस फेल झालेलं मिशन म्हणजे हे आताचं झालेलं फेल झालेलं आहे, असं कोणी म्हणलेलं आहे? व्ही नारायण, जे इस्रोचे हेड आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. C58मधनं काय केलं होतं? एक्स्पोसॅट लॉन्च केलं होतं आपण, एक्स्पोसॅट. त्यानंतर PSLV 59मधनं काय केलं होतं? प्रोबा 3 सॅटेलाईट काय केलं होतं? पाठवला होता. C60मधनं काय केलं होतं? स्पेडेक्स मिशन केलं होतं. आणि C61 आता तर काय झालेलं आहे, फेल झालेलं आहे. आणि C57मधनं काय केलं होतं? आदित्य L1 काय केलं होतं? मिशन लॉन्च केलेलं होतं. पुढला प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2025 सालीकडे कधी साजरा केला जातो? संग्रहालय दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? हा केला जातो 18 मेला केला जातो, 18 मे. आणि 16 मेला काय केलं होतं? आधी प्रकाश दिवस म्हणून सेलिब्रेट केला होता. कारण की थिओडर मेनननं कशाचं हे टेस्टिंग केली होती. थिओडर मेनन ह्यानं कशाचा? लेझरचा टेस्टिंग केला होता, म्हणून त्याला काय केलं जातं? प्रकाश दिवस म्हणून सेलिब्रेट केलं जातं 16 मे. पुढला प्रश्न बघा, अलीकडे दोहा डायमंड लीग 2025मध्ये ओलिम्पियन नीरज चोप्राने किती अंतरावर भालाफेक टाकून रौप्य पदक मिळलेलं आहे? आता दोहा डायमंड लीग 2025 इथं काय झालेलं आहे, नीरज चोप्रा यांना काय भेटलेलं आहे? सिल्वर भेटलेलं आहे. सिल्वर. आणि काय असणार आहे? भारतातला पहिला व्यक्ती असणार आहे ज्याला काय भेटलं आहे? सिल्वर भेटलेलं आहे. भारतातला फर्स्ट व्यक्ती. 2025ची मॅच होती दोहा डायमंड लीग. आणि इथे किती भाला फेकलेला आहे? 90.23 मीटर एवढा भाला फेकून ह्यांना काय भेटलेलं आहे? सिल्वर भेटलेलं आहे. आता टोकियो ऑलिम्पिक
आणि पॅरिस. टोकियो ऑलिम्पिकमध्ये किती भाला टाकला होता? 87.58 मीटर भाला टाकून काय भेटलं होतं इथं? गोल्ड भेटलं होतं टोकियोमध्ये. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय भेटलं? सिल्वर भेटलं. तर इथलं आता डायमंड लीगमधलं हे विचारू शकतात. डायमंड लीग, डायमंड लीग इथं काय भेटलं? सिल्वर तर आपल्याला आलं. तर मग गोल्ड कुठं गेलं? गोल्ड हे कोणाला भेटलं? गोल्ड हे जर्मनीला भेटलं. जुलियन वेबर होता. जुलियन वेबर, जुलियन वेबर ह्याला काय भेटलं? गोल्ड भेटलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. आपलं ॲन्सर काय झालं? 90.23. 90.23 हे काय केलेलं आहे? भाला फेकलेलं आहे. अलीकडे चर्चेत असलेलं एक देश एक धडकन उपक्रम कोणी लॉन्च केलेला आहे? एक देश एक धडकन हा काय केलेला आहे? मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर ह्याचे कोण आहेत मंत्री? गजेंद्र सिंग शेखावत, गजेंद्र सिंग शेखावत. ह्यांना काय केलेलं आहे? वीरांच्या बलिदानासाठी काय केलेलं आहे? एक देश एक धडकन हा उपक्रम चालू केलेला आहे. म्हणजे जे पण प्लेसेस असतील ना तिथं काय केलं जाईल? एक लेझर लाईटमध्ये काय केलं जाईल? तिरंगा, असं म्हणजे तिरंगा हे काय केलं जाईल? म्हणजे बनवलं जाईल तिथं. तर हे कशासाठी चालू केलेलं आहे? बहादूर वीरांच्या सन्मानासाठी. आणि काय केलेलं आहे? बहादूर वीरांसाठी चालू केलेलं आहे. बहादूर वीरांच्या सन्मानासाठी चालू केलेलं आहे. काय केलेलं आहे? एक देश एक धडकन कोणी चालू केलेलं आहे? सांस्कृतिक मंत्रालय. कोण आहेत मंत्री? गजेंद्र सिंग शेखावत आहेत. बरोबर. पुढला प्रश्न बघा. राष्ट्रपती मुर्मू यांनी अलीकडेच कोणत्या कलमांतर्गत 14 मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेतलेला आहे? आता तुम्हाला माहीत असेल तामिळनाडूची एक केस होती. एन रवी तिथले काय आहेत? गव्हर्नर आहेत एन रवी. ह्याने काय केले? 10 जी विधेयक होती ना, विधेयक आली होती ना, कुठून आली ती? विधानसभेकडून. त्यांना काय केलं? एकतर म्हणजे ते काहीच नाही केलं बरेच दिवस आणि त्यानंतर काय केलं? हे राष्ट्रपतीकडे पाठवलं. राष्ट्रपतीकडे कोणत्या कलमांतर्गत पाठवलं जातं? 201 राष्ट्रपतींना किती दिवसात संमती द्यावी हे काय घटनेत सांगितलेलं नाही. त्यामुळे काय केलं? राष्ट्रपतींनी त्याच्यावर एका ह्याच्यावर साईन केली. बाकीचे 7 हे रिजेक्ट केले आणि 2 ह्याच्यावर काहीच ॲक्शन नाही केली. तर हे कुठं भेटले? तमिळनाडू गव्हर्नमेंट कुठे गेलं? सुप्रीम कोर्टानं. तर सुप्रीम कोर्टानं मध्ये निर्णय काय दिला? सुप्रीम कोर्ट काय म्हणलं? जास्तीत जास्त गव्हर्नर किती? 3 महिनेच काय करू शकतो? विधेयक देऊ शकतो. कारण की ते लोकांचे विधेयक आहेत, लोकांच्या कल्याणासाठी विधेयक असतं. आणि आला प्रश्न राष्ट्रपतीचा. राष्ट्रपतीनं पण 3 महिन्यात त्या विधेयकावर काही ना काही केलं जातं. तर आता काय केलेलं आहे? त्याच विषयाबाबत जे प्रेसिडेंट होते ना, प्रेसिडेंट यांनी सुप्रीम कोर्टाला सल्ला मागितलेला आहे. आम्ही हे काय करायचं? आणि त्याच्यात किती 14 पॉईंट आहेत. तर कोणत्या कलमांतर्गत सल्ला मागितला जातो? 143. हा सल्ला सुप्रीम कोर्टानं देणं हे पण बंधनकारक नसतं. आणि दिलेला सल्ला राष्ट्रपतीनं ऐकणं हा पण बंधनकारक नसतो. मग सल्ला कोणता बंधनकारक असतो? ज्यावेळेस स्वीकारता म्हणजे UPSC लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि ह्याची तर म्हणजे एखादा घोटाळा केला आणि त्याची तर चौकशी सुप्रीम कोर्टाला करायला लावली. कोणी करायला लावली? प्रेसिडेंटला. UPSCच्या अध्यक्षाची किंवा एखाद्या मेंबरची चौकशी करायला लावली. कुणाला? सुप्रीम कोर्टला. आणि त्याच्यामध्ये तर तो दोषी आढळत असेल तो सल्ला कशावर आहे? प्रेसिडेंटवर काय आहे? बंधनकारकच आहे. जे सुप्रीम कोर्ट सल्ला देईन तिथं ते बंधनकारकच आहे. बरोबर. एवढं लक्षात ठेवा. कोणत्या आर्टिकल 143. बरोबर. आता 12 वर्षानंतर अलीकडेच पुष्कर कुंभ कुठे सुरू करण्यात आलेला आहे? आता पुष्कर कुंभ कुठे चालू केला जातो? पुष्करवनाचं नाव येतं. पुष्कर सिंगधामी हे कुठले आहेत? उत्तराखंड. असं पण लक्षात ठेवू शकता. पुष्कर कुंभ हा कुठं चालू झालेला आहे? उत्तराखंडमध्ये चालू झालेला आहे. आणि ते कुठं? केशवप्रयाग. आणि केशवप्रयागला 2 सरस्वतीचा हे होतो प्रयाग, जसं की देवप्रयाग असतो, संगम होतो. त्याच्यातली एक सरस्वती आहे आणि दुसरी कोणती नदी आहे ते सांगा. सरस्वती आणि दुसरी एक नदी आहे ते सांगू शकता तुम्ही. केशवप्रयाग. नाही तर काय केलं जातं? 12 वर्षानंतर हा काय? पुष्कर कुंभ सुरू झालेला आहे. तर आपला ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन येतं उत्तराखंड. हे तुम्ही करंटचं, तर हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. इथं करंटचं किती? 11 ते 17 तारखेपर्यंतचे हे करंटचे काय केलेले आहे? रिव्हिजन केलेले आहे. चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला. हे काही क्विझसाठी तुम्ही काय करू शकता? टेलिग्राम जॉईन करू शकता. चला तर मग धन्यवाद.